अकेले लड़ते वक्त अपने परिवार का साथ चाहते हैं, पर ऐसे हालातों में हम ही हैं उनके डॉक्टर, हम ही उनका परिवार। मजबूरी हुई जब दिल की दुआ तो हमने दवा से काम लिया, वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया। बीमार है जो किस धर्म का है, हमसे न कभी ये भेद हुआ, सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ। जवान अपनी जान की बाजी लगाकर सरहद की सीमा रेखा की रक्षा कर रहे हैं, लेकिन भारत की जीवन रेखा की जिम्मेदारी अब हमारे हाथ है। आवाज आहे तर कानातून आवाज येतात, मग ते त्याच विचारांमध्ये राहतात, बाहेरच्या जगाशी त्यांचा पूर्ण संपर्क तुटतो, ते एकटे राहतात. पण इथे काय होतं, इथं त्यांना आम्ही मिक्स करून घेतो सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये, सगळ्या वातावरणामध्ये, त्याच्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने रिकवर होतात. आणि आफ्टर रिकव्हरी समजा ते स्टेबल झाले तर आपण त्यांना घरी पण सोडू शकतो. घरी सोडल्यानंतर जर त्यांनी मेडिसिन्स रेग्युलर घेतले तर ते नॉर्मल राहतात. BP शुगरची जशी शेवटपर्यंत औषधं लोक घेतात तशीच औषधं आपल्याला ह्या काही आजारांमध्ये मेडिसिन्स घ्यावे लागतात. आता याच्यात गैरसमज पण खूप असतात की मेडिसिन्स घेतल्याने मंद होतं, मेडिसिन्सची सवय लागते, असंच होतं तसंच होतं. तर तसं काही प्रकार नाही. आपले डॉक्टर जे आहेत ते अगदी मिनिमम डोसपासून सुरू करतात आणि त्या पद्धतीने तो डोस सेटल केला जातो. ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. आमच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना लवकरात लवकर बरं करा. थँक्यू.